ಎರಡನೇ ಸಾರಾಂಶ ಬರೆಯಲಿಸಿ आणि यमुका आहे अशी जे बुद्धि स्वरे हरणिशी ते वस्तुना परि संता सवे बसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण मता बघायला येण्याची सत्कर्मी अशेषही आज्ञा निवडणी जयाचे अहम विश्रामी आत्मनिर्भर ते आप देत देखी मी आत्मेने सदा सुखी येथे मी वाचुनी आन हे तुमस आता सूर्योदय झालिया सूर्याची पावा धनंजया देवी माते मी या मीच येतो सूर्याने मानव त्याच्याशी 21 ते 425 लोकांचे बोलणे आहे आज या उच्चवर्णीय क्षेत्रामध्ये आपल्या अनेक संप्रदायाचे धर्मीय महापुरुष ते संत मंडळोबा यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने जीव ज्यावेळेस सुखाचा विचार करतो काय जीव ज्यावेळेस सुखाचा विचार करतो तो सुख प्राप्त होत आहे का सुख प्राप्त होत पण विचार मात्र सुखाचा पण सुख मात्र प्राप्त होत नाही कारण त्याची कर्म दशा तशी असते तसं सुख आणि दुःख त्याच्या पद्धतीने असते माऊली साहेब ज्ञानेश्वरीमध्ये बोल होता ते म्हणजे अगर अकर्म जाई मुराद ते काही सुखी दुःखी भाग ते भोगवायला आणि देणे जसं तुमचं कर्म असतं सुख प्राप्त होईल तसं दुःख प्राप्त होईल सुख आणि दुःख हे आपल्या आधीन आहे की कर्माच्या आधीन आहे कर्माच्या आधीन आपल्या आधीन काय कर्म आपल्या हातामध्ये काय कर्म आपल्या हातामध्ये पण कर्माची जी सांगड आहे किंवा त्याच्यामध्ये जे फळ आहे ते काय आपल्या हातामध्ये कर्म पण त्याची त्या फळाची तू काय अपेक्षा करू नकोस आणि माणूस जीव जो आहे ते फळाची अपेक्षा करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये दुःख आहे तेवढंच कारण काय दुःख आहे तेवढं कारण त्याची अपेक्षा करतो कारण आमचं प्रमाण असेल सर्व सुखाची आशा जन्माला क्षणभर मुक्ती येते नाही सर्व आमचे आयुष्य मला हे भेटायला पाहिजे मला ते भेटायला पाहिजे मला असं व्हायला पाहिजे मला तसं व्हायला पाहिजे त्यासाठी केलं पण मी याच्यापासून वेगळं आहे असं काही समज येणार त्याच्यात कधीच नाही आणि आमची जी स्थिती आहे कर्म माझे आहे धर्म माझे आहे देह माझे आहे मी देह आहे ही आमची अवस्था आहे आणि याच्यापासून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल काय तर कर्म माझे नाही धर्म माझे नाही मी देह माझा नाही ह्या रीतीवर ज्यावेळेस होईल मग मात्र बरोबर आहे मग त्या कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता काय करायचं आहे फक्त कर्म करायचं तुमची भक्ती सुद्धा कर्मच आहे काय आपण जे भक्ती जे म्हणतो ते सुद्धा काय आहे कर्मच आहे पण ते निष्काम कर्म आहे आणि हे आपण जे देहाधिक जे कर्म करतो किंवा भौतिक जीवनामध्ये जे कर्म करतो ते सुखाच्या अपेक्षेने करतो आणि परमार्थिक तत्वामध्ये जे भक्ती करतो ती सुद्धा त्याच्या अपेक्षेने करतो अपेक्षेनेच करतो ना मग आमची अपेक्षा पूर्ण होती का नाही ना आम्हाला असं वाटतं की आम्ही अशा पद्धतीने असावं तशा पद्धतीने असावं आम्ही असं करावं आम्ही तसं करावं पण ते काय प्राप्त होत नाही आणि आम्हाला प्राप्त न होण्याचं कारण जे आहे आमच्या पाठीमागं तो हगडासा आहे आपण ज्याला आशा म्हणतो ती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्हाला जे इच्छित स्थान घ्यावं आमच्या इच्छित जे आपण जे म्हणतो ठिकाणी जे म्हणतो ते प्राप्त होणार नाही
कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून पण काय म्हटले सर्व सांडोनी मास काय करायचं कीर्तनामध्ये नाचायचं ना म्हटले तर सर्व सांडोनी मास आहे आणि वाचे विठ्ठल पर्य होणी परते घर तेथे राहून निरंतर आणि मग नाम आहे तोपर्यंत आमच्या पाठीमागे जे पण जोपर्यंत हे आहे तोपर्यंत कोणाचे प्रमाण असेल जो वरी तुम्ही मागण्याची आस काय तो वरी उदास होऊ नका तोपर्यंत आम्हाला आमच्या पाठीमागचं जे कर्म जे किंवा जो कर्माचा जो क्लेश आहे तो पण सुटत नाही काय तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही काय प्रवासामध्ये सामान कमीत कमी असतो तर प्रवास सुखकर असतो कशा सामानाचा सुखकर असतो प्रवास कमी सामानाचा माणसाचा प्रवास जमतो करायला जी एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यावर 10 बॅग तो काय केलो एक बॅग स्वतः उचल बाकीचे 9 बॅग सगळे आले 9 जण बरोबर ना मग हे बरोबर आहे का एक बॅग घेणं बरोबर आहे एका बॅगमध्ये तुम्हाला काय लागते सामान तुमचे वापरायचे कपडे आणि तुमचे जे साहित्य तेवढं सगळं पाहिजे तुम्हाला झोपायला अंतर पाहिजे राहून पाहिजे खायला पाहिजे प्यायला पाहिजे तुम्ही जर सर्व सामान घेऊन जर निघाले प्रवासाला तर तुमचा प्रवास सुखाचा होईल का दुःखाचा होईल दुःखाचा होईल मग आम्ही काय केलं पाहिजे का आम्ही आमची बॅग बरोबर घेतलीच आहे काय पण आमच्या बरोबर जे आहे ना आमची बायको मुलं त्यांची मुलं त्या सर्वांच्या बॅग आम्ही घेऊन निघालो काय झालं या सर्वांच्या बॅग आम्ही घेऊन निघालो प्रवासासाठी त्यांना त्याची गरज नाही त्यांनी त्यांचं बल ओरडलं आहे आपल्या प्रत्येक आपलं ओझं आपल्या प्रत्येकाने उचलायला पाहिजे काही लोक सर्व द्यायला पाहिजे आपलं ओझं आपण उचलायला पाहिजे जसं कर्म जसं ज्याचं जसं कर्म आहे त्याच्या कर्माचं फळ त्याला तसं मिळतंय काय तुम्ही दुसऱ्याच्या कर्माचा विचार करायला बसला तर त्याच्या सुद्धा कर्माच्या पाप दुःखाचं फळ तुम्हाला तुमच्या पाठीशी येणार आहे म्हणजे येणारच काय याच्यातून जर आपल्याला सुख करायची जर असेल तर फक्त एवढंच आहे की करू नका काही संत संग धडा आणि मग पूर्वीचा दोरा होतोय ना तो पूर्वीचा दोरा म्हणजे काय आम्हाला झालेली भ्रांती म्हणजे आम्ही जे शिवरूप होतो आम्ही स्वतःला जीव समजायला लागलो काय म्हणजे प्रमाण असं आहे की बाबा एक मेंढपाळ होता मेंढपाळ तो रानामध्ये त्या सर्व मेंढ्या घेऊन जायचा आणि एक सिंह होती सिंह त्या सिंहाचं पिल्लू त्यांच्या कामामध्ये त्याला सापडलं एकदम छोटा होता आणि तो त्याला घेऊन आला तो मेंढपाळ कालांतराने असा झाला विषय पण तो सिंहाचा जो छाव होता ना तो हळू मोठा झाला ते जे मेंढा होते ना मेंढा तो ते सगळं ओढायचा ते चारा खायला बंद करायचा तो पण जो एक सिंह होता त्या गावात त्याच रानामध्ये ते डायरेक्ट फोडली तर सर्व मेंढ्या पळून चालल्या त्याच्यामध्ये हात लावा पडायला कोण तो सिंह होता तो कारण का त्याला भ्रम झाला होता का मी कोण आहे मी मेंढी आहे किंवा मेंढ आहे असं येड कामाच्या नावाने पण ते त्याला धरला कोणी जो होता ना मोठा पराठ्या त्याने त्याला पकडला काय मला खाऊ नको रे म्हणजे मला असं करू नकोस अरे म्हणजे तू माझा जागबाई असतं ना म्हणले तू यांच्यामध्ये येऊन यांना फरशा पडायच्या वेळी तू यांचं हे करायला नाही असं नाही म्हणजे मी मेंढ आहे मी येड काय मला तू खाऊ नकोस ठीक आहे तुला भ्रम झाला का म्हणजे तू मेंढ आहेस चल म्हणजे नदीच्या बाजूला नदी होते बघ म्हणजे तुझी आळ कशी माझी आळ कशी तुझे साथ तुझा शरीर कसा रोज कर्माचा नाश करायचा आहे तर कर्म घेऊन बरोबर चालायचं कर्माचा नाश करायचा कर्माचा नाश कशाने होईल तसं शस्त्र असं शस्त्र तसं वाय करत
काय तसं आपल्याजवळ या भक्ती मार्गामध्ये साधू शस्त्र देतो. काय हरिपाठामध्ये ओळ आहे, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र आणि याने पुढं गोत्र बोलायचे. आपल्याला शास्त्र पाहिजे, त्याला काही शस्त्र आपल्याजवळ. आता आपण काय करायला पाहिजे, त्या शास्त्रीय कर्माचा फरशा पडायला पाहिजे का त्याच्याबरोबर नाही हे उद्या आपल्याला काम बरोबर का असं घ्यावं बरोबर असं करायला पाहिजे का? नाही ना. व तुमच्या आपल्याला दिलेल्या बोधाच्या माध्यमातून अशी अभिव्यक्ती तयार होते. काय आम्ही ज्यावेळेस श्वास घेतो आणि सोडतो, ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या माध्यमातून एक संकल्पना तयार होते. ती संकल्पना अशी आहे की मी देह नाही, माझा देह नाही, याचे कर्म माझे नाही, त्याचे धर्म माझे नाही. एकाच वेळेस 4 गोष्टींचा फैसला होतो. कितीचा? 4 गोष्टींचा. काय करायचं तुला? फक्त ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र आणि यमे पुढे वर्षी. आमच्या जीवनामध्ये हे शस्त्र प्राप्त झालेला असताना जर आम्ही त्याच्यासाठी जर वागत नसेल तर काय म्हणावं आपल्याला? मान स्वतःला मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद कृती तुझ म्या नाही आठवले कधी वाचे कृपानिधी मार्गा नाही ऐकले गायले गीत धरली दाद सांगितले गीत करू रे केला गाभार पाहिला भार नाही केले तीर्थांचे भ्रम पाळीला पिंड कर्माचे. आमच्या जीवनामध्ये हे करणं गरजेचं आहे. त्या कर्माचा भाग त्याग करायला शिकवायचा. भाग त्याग करायला शिकवलं साधूने आम्हाला नक्की शिकवलेलं जर असताना जर आम्ही चुकीच्या मार्गाने वागत असेल तर दोष साधूचा नाही. रोड आहे का रोड, बरोबर नाही? हा उड्डाणपूल जो आहे, उड्डाणपूल हा पुढे जो उड्डाणपूल पुढे जातो, पुढे उड्डाणपूल बरोबर ना? त्याच्यावर किती जवान भरपूर जवान तुला सगळ्या गाडी खराब करायसाठी रस्ता कुठं गेला नाही आणि कुठं आला नाही. पण आपण काय म्हणतो, कल्याणला गेला, इकडे गेला, तिकडे गेला. रस्ता जागेवरती आहे, बोध जसा आहे तसाच आहे. अनंत जीव आले, अनंत कर्म होऊन गेले, अनंत धर्म होऊन गेले, पण त्या बोधावर कुठल्या प्रकारचा परिणाम झाला का? त्या बोधाने अनेक जीव उधळून गेले. आता या रोडवर किती लोक गेले, किती लोक आले, काही त्याचा हिशोब आहे का? नाही. पण टोल नाका, त्या टोल नाक्यावर हिशोब असतो. किती वाहन आले, किती वाहन गेले, कोणतं वाहन किती स्पीडने केलं, त्याच्याकडे त्याची नोंद आहे. तसं आम्ही जे कर्म करतो ना, तो आमच्या त्या कर्मामध्ये धर्म तयार होतोय ना, त्या धर्माचा आणि कर्माचा लेश करायचं साधन आमच्या हातामध्ये साधन. तो जो बोध आम्हाला सांगतो, बोध दिला मज सांगतात. काय दिला? बोध दिला मज सांगते, मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समूळ गेली. समूळ म्हणजे काही शिल्लक राहिली नाही. भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली वाट. नाचत प्रेमे छंदे चालू लागलो सप. आणि एका जनार्दनी पावलो पंढरी. काय माझा आम्ही कुठल्या पंढरपूरचं म्हणतो आम्ही? ते प्रतिकात्मक पंढरपूर आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आता आम्ही म्हणतो देहाचा काही संबंध नाही. देह जर नसेल तर तुम्हाला चिंतन करता येईल का? हा, देह जर नसेल तर चिंतन करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. देह जर नसेल, देहामुळे आपण उद्धरू शकतो ना. काय देह जर नसेल तर चिंतन होऊ शकत नाही ना. म्हणजे जीवाच्या उद्धाराची रीत किंवा
साधन कोण आहे? मग त्या साधनाचा उपयोग कुठपर्यंत करायचा आहे? जसं आपण प्रवास करतो, प्रवास बस असो, तुमची लोकल असो किंवा एक्सप्रेस असो, आपला इच्छित स्थळ आल्यावर आपण म्हणतो का आपण नको आपल्या घाटावर वळवा असं म्हणतो का आपण? नाही. आपलं स्टेशन आलं की आपण उतरतो. का बरं? आता आपल्या स्टेशनला कधी गरज आहे आपल्या परत ते लोकलची म्हणा किंवा त्या बसची म्हणा किंवा त्या एक्सप्रेसची काही गरज नाही. कारण का आमचं स्टेशन आता आमचं स्टेशन कोणतं आहे? पर्याय होणी परत आहे का ते राहू आमचं स्टेशन ते. एकदा आम्ही त्या स्टेशनला पोहोचलो, आम्ही एकदा स्टेशन सोडलं तर परत त्या स्टेशनला आम्ही परत त्या स्टेशनला नाही. एकदा आम्ही आमचा जो प्रवास आहे, ज्या तिकिटाचा प्रवास आहे आमचा, तिथपर्यंत आम्ही परत आमचा प्रवास तिथं संपला की आम्ही परत त्याचा विचार करत नाही. तसं आमचं जे इच्छित स्थान आहे ते कुठं आहे? पर्याभूमी परत ते घर येथे राहून निरंतर, म्हणजे सृष्टी असो किंवा नसो, निरंतर म्हणजे कायम स्वरूपीच आमचं घर. मग काय आम्ही आता आपण जो जीवन रूपाने आलेलो आहोत, जिवंत होतो म्हणून आलो का मेले होतो म्हणून आलो? जिवंत होतो म्हणून आलो ना. आता आम्ही जे अन्नधान्य जे खातो, आम्ही जे जमिनीमध्ये पेरतो, ते जिवंत आहे म्हणून पेरतो का मेले आहे म्हणून पेरतो? जिवंत आहे म्हणून पेरतो ना, म्हणून ते उगवतात. हे जर मेलेलं जर असतं ते उगवत असतं का? नाही ना. तर त्याची उगवण्याची जी प्रक्रिया आहे ती जर बाद केली तर उगवणार नाही ना. साळा असते साळ, त्याला भात म्हणतो आमच्याकडे, भात म्हणतो म्हणजे संपला तरी भात, केला तरी भात आणि ओवर तरी भातच होत आहे. कोणत्या प्रकारे त्याचा जे टरफल आहे, टरफल हे जर काढून तांदूळ असतात, तांदूळ हे जर पेरले तर उगवतील का ते? का बरं नाही उगवणार? याची जी उगवण्याची जी प्रक्रिया होती, त्याच्यामध्ये उगवण्याच्या क्षमतेमध्ये होतं, ते जर फेकून गेलं की आता उगवण्याच्या अवस्थेमध्ये राहिलेलं नाही. तसं आम्हाला ज्या स्थितीमुळे जन्म घ्यावा लागतो, ती जर स्थिती जर बाद झाली तर काहीच नाही. कार्यक्षेत्रावर आम्हाला कशामुळे जन्म घ्यावा लागतोय? जन्म घेणे लागे वासनेच्या स्थिती. आमची वासना जर हरिभूत झाली तर काय आवड गोष्ट? काय आवड गोष्ट नाही ना. पण जीवनामध्ये आम्हाला हे करायचं आहे, फार पाठांतर करायची काही गरज नाही ना. पाठांतर त्याला बहु केले पाठांतर परी बरोबर आहे. तू ज्या कारणासाठी आम्हाला काम करायचं होतं ते काम आम्ही केलंच नाही आणि बिनधोक पाठांतर करतो आम्ही, त्याचा काही उपयोग जीवनामध्ये प्राप्तच नाही ना. पाठांतर कशासाठी करायचं आहे ते कळलंच नाही आम्हाला. आमचा जो विषय आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हेची झाली म्हणजे हरिरूप. हरिरूप झाले, जाणणे हरपणे आणि नेण्याचे गेले हरीच्या ध्यान. म्हणजे जाणीव बी नको आणि नेणीव बी नको. काय मी आहे आणि नाही अशी सुद्धा भावना आमच्या अंतःकरणामध्ये यायला नको. की मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे अशी जी भावना किंवा असा जो संकल्प आमच्या मनामध्ये येतो, तो जर उघडला असेल तर तो सद्गुरूच्या कृपेने बोधाच्या माध्यमातून त्याला बंद करायचा. म्हणजे त्याला आपण ज्याला बंद म्हणजे त्याला संपवायचा. संपवायचं जर असेल तर काय करायला पाहिजे? आम्हाला जो बोध दिलेला आहे त्याचं आमच्यावर व्हायला पाहिजे ना. काय साबणच नाही, साबण साबण नाही, साबण आपण रोज वापरतो. साबण रोज आपण वापरतो. काय होतं? परिणाम काय होतं? साबण रोज थोडा थोडा संपवतो का नाही? आणि परिणाम काय होतं? तुमच्या प्रकृतीवर काय होतो? सुगंधित करतो का नाही? आणि तुमचे कपडे स्वच्छ धुतो.
स्वतःचं अस्तित्व संपवतो पण तुमचे कपडे मात्र स्वच्छ करतो. बरोबर आहे का? तसं बोध जो आहे तो त्या बोधाच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरणाच्या पटलावरती स्वच्छता म्हणजे जे मनीवृत्ती जी आहे की मी ते आहे ही मनीवृत्ती आहे. काय मी जे आहे ही मनीवृत्ती अंतःकरणावरती उपस्थित आहे. तिला तो काय करतो? तो बोध त्याला रोज त्याचा वॉश करतो आणि तुमची बुद्धी सिद्ध होते आणि मग ती म्हणते की हा देह माझा नाही, याचे धर्म माझे नाही, याचे धर्म माझे नाही आणि मी देह आहे. अशी जी भावना आमच्या अंतःकरणाच्या निर्माण होते, मग ती भावना आमच्या पुरती आहे सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी. प्रत्येकाची प्रकृती जरी वेगळी असली, काय प्रत्येकाची प्रकृती जरी वेगळी चैतन्य आहे कसं सम आहे. सम म्हणजे मुंगी पासून हातीपर्यंत ब्रह्मचर्य पाहिलं असेल का? आपण जे बोलतो सर्व बोललं पाहिजे ना, बरोबर आहे का? मुंगी पाहिजे, मुंगी सर्व कोण आहे? हाती. या दोघांमध्ये आणि जीवामध्ये म्हणजे जेवढे बी जीव आहे प्राणी मात्र आपण ज्याला म्हणतो ते सर्वांमध्ये तत्व आहे, सारख म्हणजे समतत्व आहे. म्हणजे सगळ्या मुंगीमध्ये किती छोटं चैतन्य असेल आणि तेवढं चैतन्य आपल्यामध्ये बी आहे आणि तेवढं चैतन्य हातीमध्ये बी आहे. हातीमध्ये सांगा बरं, आता आम्ही जर असं तर हिशोब करत बसलो तर कधी आमचा उद्धार व्हायचा? सांगा ना, कधी व्हायचा आमचा उद्धार? नाही ना. पण ते म्हणले की पटत्व तंतुशी नव्हे, ते तंतुशी जो बनले आहे ऐशी खोडाला पायी आई केला. कापूस आहे म्हणजे कापूस पासून दोरा तयार होतो, त्या दोऱ्यापासून कापड तयार होते. काय पण ते तंतू कसे मिळले, कसं झाले, कसे शिवले, असा जर तुम्ही विचार करत बसला तर कधी तुमचा उद्धार व्हायचा म्हटले. तुम्हाला घेणं कसे त्या कपड्याचे कपडे शिवून मांगामध्ये घालणं गरजेचं आहे का कपडा कसा बनवता हे करत याचा विचार गरजेचं आहे? कपडा घ्या, तुमच्या बापाच्या अंगाने शिवा तो, संपला विषय ना. तो कुणी बनवला, कुठला कापूस आणलाय, ज्या गावाचा आहे का भोसावळचा आहे का नागपूरचा, तुम्हाला घेणं काय पडेल तुम्हाला? बोध भेटलाय ना, बोध कुठून आलाय हे करणं गरजेचं आहे का? आता बोधामुळे आमचं निराकरण होणं हे करणं गरजेचं आहे. जेव्हा सृष्टी होती, जेव्हा सृष्टी नव्हती तो तसाच आहे. त्याच्यामध्ये कुठे बघा फरक झालेला, जसं चैतन्यामध्ये फरक झालेला नाही तसं त्याच्यामध्ये सुद्धा फरक झालेला. फरक झाला असता तर मग आमच्यामध्ये आमच्या विचारसरणीमध्ये फरक पडला असता. काय आसुर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, आसुर म्हणजे राक्षस. मग तुम्हाला तुम्ही बघा ना, राक्षस नाही का आपल्या आहे ना, आमची वृत्ती राक्षसी म्हणजे राक्षस आहेत ना आमच्या जीवनामध्ये. म्हणून ते दिसतो ना प्रभू. आणि त्यावेळेस हनुमंतराय शेतामध्ये शोध घेण्यासाठी पण गेलेले तेव्हा पहाड येऊन पाहिलं त्याने सर्व पूजा वगैरे सर्व चालली कोणाची? असुरांची. म्हणजे भगवान शंकराची सर्व पूजा म्हटली. अशी कशी वागतात? पण पूजा संपली आणि मग यांनी सुरुवात केली. म्हणजे बघा आता कोकणाकडे कोकणामध्ये गणपती असतो, गणपती इतकंही त्यांची इतका म्हणजे उत्साह असतो म्हणजे काहीचा 2 दिवसाचा, काही 3 दिवसाचा, काही दिवसाचा 5 दिवसाचा असतो. या दिवशी तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. गणपती पुढच्या दाराने काढायचा आणि मागच्या दाराला नॉनव्हेज आणून ठेवायचं. सांगा बरं काय कृपा होईल त्याच्यावर? आम्ही हे कर्म असं करतोय, गणपतीचं आम्ही 3-4 दिवस आवाहन करतोय, त्याची पूजा करतोय आम्ही आणि पाठीमागे लगेच सांगा ना वृत्ती कोणती आमची?
राजने शोधलं बघायचं बघा आम्हाला बाहेर जायचं बघायला नाही ना आमच्यामध्ये आहे ना राक्षस फक्त आणि प्रमाण असेल वृत्ती ही निवृत्ती झाली जन अननिश्चित मी माझे हरपलो काही जेतेच्या केले ओळणी सतरावीला तिने तो तुम्ही सहज मी आंधळा काय तुम्हाला मी काय सांगला आहे मी काय खरा आंधळा नाही मी सहज आंधळा आहे आमच्या वृत्तीमध्ये बदल होण्याचा परिणाम म्हणजे भक्ती करायची बाकी दुसरा विषय काही भक्ती करणं म्हणजे भक्ती मला हे बोलून राहिले भक्तीचं सुद्धा कर्मच करतोय आम्ही काय अपेक्षा म्हणून माझा उद्धार व्हावा म्हणून माझा उद्धार व्हावा ही अपेक्षा ना भक्तीच्या मार्गात आम्हाला ती सुद्धा भक्ती अपेक्षित नको आहे आम्हाला ती सुद्धा नको आहे भक्ती आम्हाला आणि तिच्या सुद्धा हो कारण कसं आहे बघा दुष्यंत असं आहे एक व्यक्ती रानामध्ये जात असताना त्याच्या पायामध्ये काटा मोडला काटा काय काटा मोडला त्याच्या काय साधन होतं गावात रानामध्ये ते दुसरा काटा काढ काय केलं काटा काढला तो काटा त्या काट्याने काटा तो काढला पहिले तो काटा पायामध्ये दुसरा होता तो काटा काढला दुसऱ्या काट्याने दुसऱ्या काट्याने उपरकडे कापकाड केले काय केलं उपकार केलं मग त्या खिशात ठेवायचं तो सुद्धा तर असंच ना तुम्ही बसले मनात पोचले तर तुम्हाला तो हा भी काटा नको आणि तो भी नको मग तुम्हाला जो भाव निर्माण होतोय काय म्हणजे अनुग्रहाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही काय पण अनुग्रह म्हणजे देव नाही ना काय अनुग्रहाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही पण अनुग्रह म्हणजे हा अवस्थेशिवाय पावणार नाही पण अवस्था म्हणजे पावणार नाही ना अवस्था बी राहायला पाहिजे त्याच्याविषयीचा भाव तुम्ही यायला पाहिजे म्हणून काही बोललं की पर्या होणी पर ते घर ते राहून जाणे ही जी अवस्था जी आहे काय की आपल्या पुढे एक जगभर आहे जगभर आहे म्हणजे येड मी सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे आयशी किती स्पष्ट मराठीमध्ये आहे तर दुसऱ्या भाषेमध्ये आहे हा शुद्ध अर्थ एरवी सर्वांचे हृदयशी म्हणजे सर्वांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये एरवी सर्वांचे हृदयशी मी अमुक आहे आयशी जे बुद्धी स्फुरे आहार निश्चित वस्तू इतर स्पष्टपणे मांडलं असं तर ज्ञानोबाची भाषा कळत नाही आणि मग म्हणतात तुम्ही हे काय करता सांगा बरं कोण चुकीचं आहे ते आपण ते चुकीचं राहतात पण आपण सुद्धा चुका करतो काय ते त्यांना कळत नाही प्रश्न असा आहे की ज्याच्या पोटी राम जन्म झाला त्याला सुद्धा रामाची अवस्था कळली का नाही ना ज्यावेळेस कौशल्य मातेला ज्यावेळेस डोळे लागले तेव्हा की आणि रे धनुष्य मार्ग रावणा लंका विदिशना गेल्याने म्हणलं हे काय झालं म्हणजे कौशल्याला म्हणजे असं करा म्हणजे आपले जे स्लीप आहे ना म्हणजे म्हणजे सर्वशी त्यांना कोण आलं म्हणजे काय त्याशिवाय म्हणजे थांबायचं होणार नाही तिची जी भाव अवस्था जी होती रघुराज त्यांच्या पोटामध्ये साठवले त्याने पाहिजे आले तिथं त्या रामनामामध्ये मस्त झालेली आहे एवढी वशिष्ठ पाहे कौशल्याशी तयाशी आवडती अष्टभाव काय कौशल्या मातेची अवस्था बघितल्यावर वशिष्ठ सुद्धा अवस्था झाली राजा म्हणजे कैसे विपरीत झाले काय म्हणतात जसं काय म्हणतात माझ्या बायकोला छोट्या भुजरी झडकते म्हणतात कोणाला कौशल्याला आणि याला मोठ्या भुजरी झडकते म्हणतात सांगा बरं ज्याच्या पोटी राम जन्म झाला राम कळला का त्याला नाही कळलं आणि त्याचे कर्म कसे होते मग त्याला राम कळलाच नाही ना त्याच्या पोटी राम जन्माला का आला तर श्रावण वधाचं जे पाप होतं त्यामुळे त्याला जन्म मिळाला त्याचं
पापाचं शरण करण्यासाठी काय श्रावणाच्या वडिलांनी शाप दिला की तू सुद्धा तुझ्या पुत्रयोगाने मरशील म्हटले, म्हणून यासाठी त्याचा पाप याच्या पोटाने येऊ नये म्हणून रामाला जन्म घ्यावा लागला. तो काय झाली का ना घ्या जन्म घ्या जन्म घ्या जन्म आपल्याला आहे कसं आपल्याला आमच्या कर्म कधीचा जन्म घ्यावा लागतो, कारण आमची जशी वासना असेल तसं आम्हाला जन्म प्राप्त होणार. पण आमचं कर्म जे आहे ते सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण जननवे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती मन असं प्रमाण. आमचं काय व्हायला पाहिजे, आमचं लयच व्हायला पाहिजे. लय झालं तर आमच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भाव निर्माण न होणे म्हणजे आमची अवस्था बरोबर आहे. जसं आकाश आहे, आकाशामध्ये तुम्ही किती हात मारता मारण्याचा आकाशात हे फरक पडतो. आकाशात कोणी किती बोलो, कोणी बंदो, कोणी निंदो, कोणी काही करो, तरी आमच्या अंतःकरणावर कुठल्याही प्रकारचा बदल न होणे म्हणजे आमची स्थिती बरोबर. कारण प्रमाण असा आहे समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमा दमा वैरी हरीचा. कसा म्हणजे सर्व घटी राम देहा तेही एक सूर्य प्रकाशक सहस्रदर्श. पण काय म्हणते ज्ञानदेव चित्त हरिपाठी नियमा आणि मागलिया जन्मामुक्त झाले. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे ती साधूच्या प्रमाणे अशी नाही. म्हणून की सर्वांचे हृदयनिशी मी अमुका आहे अशी जे भोतीस पुढे अरनिशी ते वस्तुगामी त्यांच्या कृपेने साधूच्या कृपेने साधू बोध करणे असतो. घरा आले कृपाळ. तो कृपण नाही, साधू कृपण नसतो. साधू जर कृपण असेल तो साधू होऊ शकत नाही. आज जे साधू जे आहे, आता मला त्याला बरेचशी घटना आली म्हणून बोलतो. जसा शिष्य असेल तसा त्याचा भाव निर्माण होतोय. 500 वाला वेगळा, 1000 वाला वेगळा, 2000 वाला वेगळा. साधू एक प्रमाण तुकोण्याचा असेल, मेघ नाही विचारी हागणदारी आणि शेत. मेघ आहे ना, मेघ म्हणजे पाऊस आहे ना, पाऊस तो असा विचार करीत नाही की हागणदारी आहे, हे शेत आहे, हे घर आहे, हा समुद्र आहे, असं नाही. पडायचं बिनधक्क पडतो, तो विचार करीत नाही. असा साधूचा जो बोध आहे कसा आहे, सर्ववरती सारखाच आहे. पण कोणी कसा घ्यायचा हे प्रमाण आहे. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका देश राहिले सकळशी. आता महाराजांनी त्यांना तुम्ही सेवा तुमची सेवा पण केली नाही. मग तुम्ही कुठं घ्या सुरू करा. एरवी सर्वांच्या पहिले बोलवली तुझी सोडा या तुमच्या